मंत्रालयासमोर गाडी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झालेला आहे। गाडीचा टायर फुटल्यानं चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही दुर्घटना घडली आहे। गाडीत चालकासह 4 प्रवासी प्रवास करत होते। यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही। त्या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मंत्रालयासमोर गुरुवारी स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला। या गाडीची अवस्था जर पाहिली तर डाव्या बाजूनी ही गाडी डॅमेज झाली असल्याचं पाहायला मिळतंय। टायर फुटल्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी ही मंत्रालयासमोरील दुभाजकावरती धडकली। एकूणच दुभाजकाची जर परिस्थिती पाहिली तर अगदी या ठिकाणी भीषण अपघात झाले असल्याची माहिती समोर येते। या अपघातामध्ये ड्रायव्हर किंवा इतर जे 3 प्रवासी होते ते कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे। मात्र एकूणच या ठिकाणी हा अपघात इतका भीषण होता की या ठिकाणी झाडासंदर्भात असलेले जे बांधकाम आहे, संरक्षक भिंत होती, ही सुद्धा तुटलेल्याचं पाहायला मिळतं। तसेच सूचना फलक जो आहे तो सुद्धा तुटला आहे। एकूणच या परिस्थितीची दखल घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या संदर्भात माहिती ती घेण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रवाशाला जखम झाली नसल्यामुळे त्यांना सुखरूप घरी सोडण्यात आलेलं आहे। मात्र माहिती ही घेण्यात आलेली आहे। या संदर्भातील पुढील कारवाई पोलीस लवकरच करणार आहेत। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।